अजितदादा पवार केवळ नावाचे दादा नाही आहेत. आपल्या पक्षातच नाही तर मित्र पक्षात सुद्धा त्यांची दादागिरी चालायची. पण आता तो इतिहास झालेला आहे. भारतीय जनता पक्षासोबत गेल्यापासून वाघाची शेळी झालेली आहे. भारतीय जनता पक्षानं तर आता त्यांची ही दादागिरी मोडून काढायला देखील सुरुवात केली आहे. मित्रांनो नमस्कार. तसं पाहिलं ना तर महायुतीमध्ये गेल्यापासून अजित पवार यांना भाजपाकडून तशी परकेपणाची, दुराव्याची आणि सापत्न भावाची म्हणजे साधारणपणे सावत्र भावाचीच वागणूक दिली जात आहे. अगदी अजित पवारांना महायुतीतून हाकला अशा प्रकारची भाषा वापरून दादांचा कचरा देखील केला गेलेला होता आणि संघाकडून जी प्रतिक्रिया उमटली होती ना ती सुद्धा सकारात्मक नव्हती, अजितदादांच्या समर्थनार्थ नव्हती. आता विधानसभेमध्ये अजितदादांना चांगल्या जागा मिळालेल्या आहेत, पण भाजपलाही बहुमताच्या जवळ यश मिळालेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडून आता मित्रपक्षाचे फारसे लाड केले जात नाहीत. तिघात या तिन्ही पक्षामध्ये अजूनही बघा जागा वाटपाचा काही मेळ लागत नाही. एकतर आधी प्रत्येक गोष्टीला विलंब होत गेलेला आहे आणि आता जागा वाटपाचं देखील गोंगडं पुन्हा भिजत पडलेलं आहे. पण बघा तरीही भारतीय जनता पक्ष काही कोणाचेही चालू देताना दिसत नाही. आता त्यातच हे जागा वाटप रखडलं आहे ना. आपली जुनीच खाती टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा आग्रह जरी असला तरी भारतीय जनता पक्ष मात्र आता अधिक त्याग करण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नाही. एकनाथ शिंदे यांना सुरुवातीलाच कन्व्हिन्स करून त्यांना त्यांचे लाडके नगरविकास खाते द्यायची तयारी भाजपाने तरी दाखवलेली आहे. पण बघा तरीही अजित पवारांना मात्र भारतीय जनता पक्षानं आता स्पष्ट शब्दामध्ये 2 पैकी 1च निवडा असं सांगितल्याच्या बातम्या आता माध्यमातून सुद्धा आलेल्या आहेत. याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाने आता अजितदादांची दादागिरी उतरवायला सुरुवात केली आहे. अजितदादा हे मागच्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री आणि बघा अर्थ खातं त्यांच्याकडे असताना सुद्धा ते पुण्याचे पालकमंत्री होते. फडणवीस यांच्या 3ऱ्या मंत्रिमंडळामध्ये आता सध्याच्या मात्र अजितदादांना अर्थ मंत्रालय किंवा मग पुण्याचे पालकमंत्रीपद या 2 पैकी 1च पद मिळू शकतं. ज्यामुळे या दोन्ही पदांच्या पैकी 1 पद तुम्ही निवडा असं भाजप नेत्यांनी अजितदादांना अगदी स्पष्ट शब्दामध्ये सुनावलेलं आहे. पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून चंद्रकांत दादा पाटील विधानसभेवर निवडून गेल्यामुळं ते पुण्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. अजित पवार महायुतीत येण्यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील हेच पुण्याचे पालकमंत्री होते. पण अजितदादांच्या महायुतीतल्या एंट्रीसाठी भारतीय जनता पक्षानं सांगितल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा त्याग केलेला होता. स्वतः त्यांनी तसं वक्तव्य देखील त्यावेळी केलेलं होतं. पण विधानसभा निवडणुकीनंतर सगळीच राजकीय गणितं बदलली असून आता भाजप स्वतःच्या 132 या संख्याबळाच्या जोरावर कोणाचेही जास्त चालू देणार नाही. विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दादागिरी तर बिलकुलच खपवून घेतली जाणार नाही. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सगळ्या नेत्यांनी आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं अजितदादांना अर्थ मंत्रालय किंवा पुण्याचे पालकमंत्रीपद या 2 पैकी 1 निवडण्याची वेळ आलेली आहे. दोन्हीही आता अजितदादांना मिळणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळामध्ये अजित पवारांची मंत्रिमंडळामध्ये मोठी दादागिरी चालायची. मुख्यमंत्री काँग्रेसचे असले तरी अजित पवार हेच सरकार चालवत असल्याचा आभास निर्माण केला जायचा. काँग्रेसला देखील संख्याबळाच्या अभावी राष्ट्रवादी काँग्रेसची ही दादागिरी सहन करावी लागायची. पण भाजपकडे आता स्वतःचं संख्याबळ एवढं आहे की अजितदादांच्या दादागिरीची मात्रा इथं अजिबात चालणार नाही. त्यामुळे अजितदादांची आणि राष्ट्रवादीची ह्या दोन्ही मिळून जी चाललेली असलेली दादागिरी आहे ना ही उतरवायचं भाजपानं आता ठरवलेलं दिसतंय. आता ते कुठल्या बोलण्यातून किंवा वक्तव्यातून नाही
भाजप प्रत्यक्ष कृतीतून हे सगळं दाखवून देत आहे, त्यावर त्यांचा भर आहे. भारतीय जनता पक्ष हा रुबाब सतत वाढता ठेवणार आहे. जे देतो ते घ्या आणि गप्प बसा, पटत नसेल तर तुमचे मार्ग मोकळे, अशाच पद्धतीचा अनुभव यापुढे आता अजितदादांना घ्यावा लागू शकतो. आता अजितदादा काय करणार हो? काहीही नाही, त्यांना गप्प बसावे लागेल. तोंड दाबून बुक्क्यांचा मार ते खात आहेतच, पुढेही ते सुरू राहील. आणखी काय काय घडतंय ते पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.